नमस्कार YouTube फॅमिली, कोल्हापूरची सून नम्रता ह्या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। अहमदाबाद मध्ये येऊन आपल्याला जवळपास आता आठवडा होत आलेला आहे, पण मी तुम्हाला काहीही बाहेरचं दाखवलेलं नाहीये। तर चला तर मग आज मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून अहमदाबादचे एक प्रसिद्ध मोठा असा मॉल आहे ज्याचं नाव आहे अल्फा वन, त्या मॉलला जाणार आहोत। तर अजिबात वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the monster out of my head, under my bed. सो गाइज फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे अल्फा वन मॉलला, जे की अहमदाबादचं सर्वात मोठं आणि लक्झरियस मॉल आहे। एकदम बिगेस्ट मॉल याला म्हणून ओळखलं जातं। या मॉलमध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात, ते आपण पुढे बघणारच आहोत। आता चला आम्ही चाललो आहे एक्सेलेटरनी वरती, आणि वरती गेल्यानंतर अख्खा मॉल एक्सप्लोअर करणार आहे। आम्हाला सर्वात आधी जायचं आहे शॉपर स्टॉपला, तिथून थोड्याफार गोष्टी घ्यायच्या सचिनला आणि सचिनच्या फ्रेंडला। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मॉल फिरण्यासाठी येण्याचा आमचा काही पर्पज नव्हता, थोड्याफार गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून आलेलो। आणि त्याचबरोबर म्हटलं चला काहीतरी बघूया नवीन, आपल्या महाराष्ट्रामधले मॉल कसे असतात आणि इकडचे तर कम्पेअर जर केलं तर असं काही फारसं डिफरन्स नाही आहे। जशा प्रकारच्या आपल्या इथे मॉल्स असतात ना, सेम ॲज इट इज इथे पण आहे। त्या जसे की मुंबई पुण्यामध्ये आहेत ना मॉल, सेम फिनिक्स आयनॉक्स वगैरे जसे असतात ते तसंच हा मॉल आहे, काहीही डिफरंट नाही आहे। बट ठीक आहे, छान आहे, प्रशस्त मॉल आहे। आणि गर्दी मात्र प्रचंड आहे। लोक आपला चांगला दिवस स्पेंड करण्यासाठी पण येतात, अर्धे लोक इथे फिरण्यासाठी येतात, अर्धे लोक शॉपिंग करण्यासाठी येतात, आणि मजा आली यार। तर आता आम्ही शॉपर स्टॉपला आहे आणि इथे सचिनसाठी आम्ही बेल्ट चेक करत होतो, फॉर्मल बेल्ट ऑफिससाठी। तर इथे मी तुम्हाला प्राइस दाखवते बघा। एका बेल्टची प्राइस होती 3 आणि 4 हजार रुपये, स्टार्टिंग प्राइस आहे ही, बापरे। त्यानंतर हिट्रो ब्रँडमध्ये जिथे खूप छान कलेक्शन्स होते पर्सचे, हँड पर्सचे, खूप ट्रेंडी असा लुक होता त्या पर्सेसचा। आणि तिथेच खूप चांगल्या प्रकारचे लेदरचे शूज सुद्धा होते अवेलेबल, ज्यांची स्टार्टिंग प्राइस होती पर्सची 4,500 रुपये। अख्ख्या मॉलमध्ये मला सर्वात जास्त आवडलेला ब्रँड म्हणजे हा चुंबक ब्रँड। अतिशय सुंदर कटलरी क्रॉकरी मला इथे बघायला मिळाल्या। माझ्याकडे ह्यांचे कलेक्शन्स आहेत, मी माझं सामान आल्यानंतर तुम्हाला दाखवेन। जबरदस्त असतात, दिसायला किती सुंदर आहे, असं वाटते की हँडमेड आहे। एकदम राजस्थानी जयपुरी स्टाईल मध्ये असं एकदम मस्त रॉयल स्टाईल मधल्या इथले कटलरी क्रॉकरीज आहे आणि जबरदस्त आहेत। सिरियसली सांगते, ह्यांच्या गोष्टी ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे, तिथे आपल्याला डिस्काउंट मध्ये मिळतात। ह्यांचा ना नवीन कलेक्शन आलेला आहे वॉचेसचा, जो इथे अहमदाबादला म्हणतात की खूप जास्त फेमस आहे, खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये चालणारा हा ब्रँड आहे। तर हो, मला अख्ख्या मॉलमध्ये सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे हेच चुंबक ब्रँड। जर माझा कोणी अहमदाबाद किंवा गुजरात मधून हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की हाय करायला विसरू नका। टॉप फ्लोअरला आहोत, तिथे स्नो वर्ल्ड आहे। काही कारणास्तव आम्हाला जाता आलं नाही, कारण की वेळही तेवढा नव्हता, काही प्लॅनिंगच नव्हते की स्नो वर्ल्डला आपल्याला जायचंय। बट इथला फूड कोर्ट जबरदस्त आहे, मोठा आहे फार फूड कोर्ट। मी खरं सांगते, मी अजूनही पुण्यात तरी एवढा मोठा बघितला नव्हता जेवढा मोठा इथला फूड कोर्ट आहे। जबरदस्त आहे, सगळ्या गोष्टी आहेत, सिनेमा हॉल आहे। सगळाच मॉल एक्सप्लोअर करता आला नाही, बिकॉज काही गोष्टी प्लॅनिंग करून आलेलो नसतोय ना, त्यामुळे होत नाही। बट ठीक आहे, मॉल मोठा आहे, जबरदस्त आहे। जर चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आपण अजूनही यातल्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करूया। स्नो वर्ल्ड मला एक्सप्लोर करायचा आहे, बिकॉज वैष्णवीला स्नोफॉल बघायची फार इच्छा आहे। तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर, आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका।